आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात। आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने नामदार वळसे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी व्यासपीठावरील सर्वच आणि नामदार वळसे पाटील साहेबांचं आंबेगाव तालुक्यातील तमाम युवकांच्या आणि युवतींच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो। साहेब, आज या ठिकाणी हा मेळावा आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। गेली 35 वर्षे आपण या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या तालुक्याला एका दुष्काळी तालुक्यापासून एक बागायती आणि विकसित तालुका म्हणून ओळख निर्माण करून देण्याचं काम गेल्या 35 वर्षामध्ये केलं। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना राज्याच्या हितासाठी, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले आणि खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी साहेब आपल्या माध्यमातून बदलला। खरं पाहायला गेलं तर नामदार वळसे पाटील साहेबांचं नेतृत्व आंबेगाव तालुक्याला लाभलं आणि आंबेगाव तालुक्यातील सामान्य जनतेचं सोनं झालं, अशी या ठिकाणी भावना आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। तुम्ही अनेक लोकांना संधी दिली। या ठिकाणी किती सरपंच उपस्थित आहे? हात वर करा बरं। तुम्ही एवढे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही सरपंच होत असताना तुमच्या गावाने तुम्हाला सरपंच केलं, त्याच्याबरोबर आहे। परंतु ज्यांना आता साहेबांच्या नावाची कावीळ झाली, काका त्यांना सरपंच करायला नामदार वळसे पाटील साहेबांची मदत 1990 साली घ्यावी लागली, याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी राहिली नाही आणि ते आज नामदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान देऊ लागले। गावच्या सरपंच पदापासून लोकसभेच्या तिकिटापर्यंत ज्यांनी नामदार साहेबांनी ज्यांना संधी दिली, ज्यांना काम करायला संधी दिली, ज्यांना जे पाहिजे ते दिलं, एक बाजार समितीचं तिकीट काय ना थांबायला सांगितलं तर लगेच ते साहेबांच्या निष्ठेवर आणि साहेबांच्या कार्यक्षमतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले। माझा आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने सवाल आहे, नामदार साहेब गेली अनेक वर्ष पवार साहेबांना दैवत मानत आले आणि आजही मानत आहेत, उद्याही मानत राहणार आहेत। हे काल परवापर्यंत आपणा सर्वांना सांगत होते का वळसे पाटील साहेब माझे दैवत आहेत। मला सांगा, आज हे वळसे पाटील साहेबांवर टीका करत असताना यांना कधी नामदार वळसे पाटील साहेबांनी काय काय दिलं आणि काय काय संधी दिली याची आठवण करून देण्याची गरज या निमित्ताने या ठिकाणी आहे। आपली परिस्थिती काय होती, आपली अवस्था काय होती, अशा अवस्थेमध्ये आपल्याला आज भीमाशंकर कारखान्याचं चेअरमन केलं, बाजार समितीचं सभापती केलं, 17 वर्ष संस्थेची गाडी, संस्थेचं डिझेल आणि संस्थेचा ड्रायव्हर दिला आणि सगळ्यात मोठे लाभार्थी म्हणून आज ते त्या ठिकाणी हे झाले आणि ते आज लाभार्थी म्हणून जर आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांवर, नामदार साहेबांवर आणि नामदार साहेबांच्या बाजूने लढणाऱ्या कार्यकर्त्यांना जर लाभार्थी म्हणत असतील तर माझा सवाल त्यांना आहे, 17 वर्ष तुम्ही फक्त इथून पुढे फिरून दाखवा स्वतःच्या खर्चाने, आम्ही म्हणत तेवढ्याची पाहिजे तुमच्या सगळ्या आल्या ठिकाणी निश्चितपणे लावण्याचं काम करू। आपण साहेबांवर टीका करत असताना कधी तारतम्य पाळलं पाहिजे। हा तालुका नामदार वळसे पाटील साहेब असतील किंवा यापूर्वीचे सगळेच आमदार असतील, यांनी अतिशय सुसंस्कृतपणे त्या ठिकाणी सांभाळला। या तालुक्याला एक सुसंस्कृतपणाची गेली अनेक वर्षाची परंपरा आहे। सगळ्या संस्थांना या ठिकाणी सुसंस्कृतपणाची परंपरा आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार या तालुक्यामध्ये चालू असताना या तालुक्यामध्ये दहशत निर्माण करायची, मी म्हणत तेच खरं, मीच कसा निष्ठावान आणि मीच कसा या तालुक्यासाठी योग्य आहे, ही आपली स्वतःच लाल करायचं काम जे आहे संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून करण्याचं काम चालू आहे। स्वतःचे जेसीबी लावायचे आणि त्याच्यातूनच फुलं उधवायची आणि त्याच्यामधूनच म्हणायचं मला तालुक्यातील लोकांचा पाठिंबा आहे। तुम्हाला निश्चितपणे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही कोण होता आणि कोण झाला हे निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी कळल्याशिवाय राहणार नाही। यापूर्वी ज्यांनी साहेबांची साथ सोडली त्यांची अवस्था काय झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे। साहेब दरवेळेस चढत्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। 7 वेळा साहेब निवडून आले, 8व्यांदा निवडणूक लढवत आहेत। या वेळेस गेल्या वेळेसपेक्षा अधिकच्या मताने आपल्याला साहेबांना निवडून आणायचं आहे आणि तीच खोनगाड बांधण्यासाठी आणि ही अष्टविजयाची खोनगाड बांधण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत।
आपण त्या ठिकाणी संस्थांचं नेतृत्व केलं. साहेब आज अनेक बाळासाहेब पेंडे सुद्धा कारखान्याचं चेअरमन म्हणून काम करतात. आज आमचे सचिनराव पानसरे बाजार समितीचं म्हणून सभापती म्हणून काम करतात. हे या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तो जी अपेक्षा घेऊन आला असेल ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करतात. बाजार समितीचं आणि भीमाशंकर कारखान्याचं चेअरमन म्हणून हे काम करत असताना त्या ठिकाणी चालणारी ठेकेदारी कोणी केली तुम्हाला सगळ्यांना माहित नाही का? त्याचं कमिशन कोणी घेतलं आणि त्याच्यातून रोलर कोणते आले तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे. आम्ही लाभार्थी आहेत. आम्ही कशाचे लाभार्थी आहेत? आम्ही वळसे पाटील साहेबांच्या प्रेमाचे लाभार्थी आहोत. गेले अनेक वर्ष आम्ही साहेबांसाठी काम केलंय. एक